नमस्कार मित्रांनो, शेगावमध्ये गजानन महाराजाच्या दर्शनासाठी आल्यावर जर एक दिवस राहायचं असेल तर सर्वप्रथम आपण भक्त निवास या ठिकाणी जावे. आनंद विसावा किंवा आनंद विहार या ठिकाणी जाऊन सर्वप्रथम कार्यालयात रूम बुक करावे. तेथे गेल्यावर हा फॉर्म भरावे. बघू शकता या ठिकाणी तुमची माहिती टाकावी आणि रूमचे दर काय हा एक चार्ट आहे. 850 रुपयामध्ये 3 जणांची रूम, 4 जणांची रूम 950मध्ये, 4 जणांची AC रूम 950मध्ये, 6 जणांची AC रूम. हा रेट आनंद विहारमधला आहे. आनंद विसावामधला खूप कमी रेट आहे. जशी आपल्याला रूम पाहिजे तशी रूम घ्यावी. ही एक बेडची रूम 70 रुपयामध्ये पडते आपल्याला. आणि आनंद विसावामध्ये 400 रुपयामध्ये पण 5 रूमची बेड मिळते. ही बस सेवा फ्री आहे, जी आपल्याला आनंद विसावा व आनंद विहारमधून मंदिरासाठी जाण्यासाठी उपलब्ध आहे. दर 15 मिनिटांनी या ठिकाणी बस आपल्याला जायला मिळते. हा मंदिरातील दैनंदिन कार्यक्रमाचा चार्ट आहे. सकाळी 5 वाजतापासून रात्री 8 वाजेपर्यंत मंदिरात जे काही कार्यक्रम होतात त्याचा तो टाइम टेबल दिलेला आहे. आणि हे बघू शकता बोर्ड, या ठिकाणी रूम बुक करण्याचं कार्यालय आहे. या कार्यालयासमोर असलेली विठ्ठलाची मूर्ती, ज्या विठ्ठलाच्या मूर्तीवर बघू शकता तुकाराम, रामदास वारकरी संप्रदायाचे महत्त्व आपल्याला या ठिकाणी या मूर्तीमध्ये दिसून येते. हा आनंद विहारमधील बुकिंग कार्यालयासमोरचा परिसर. हे बुकिंग काउंटर आहे. या ठिकाणी वेटिंग रूम बघू शकता तुम्ही. वेटिंग रूमच्या समोर एक्झॅक्टली विठ्ठलाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. हा तो काउंटर आहे ज्या ठिकाणी आपली रूम बुक होतात. आनंद विहारमध्ये अशा प्रकारच्या रूम आपल्याला पाहायला मिळतात. ही रूम आम्ही 6 व्यक्तीची घेतलेली आहे. याचा दर 950 रुपये होता आणि या ठिकाणी 6 व्यक्ती राहू शकेल इतकी या ठिकाणी जागा आहे. बघू शकता किती स्वच्छ आणि नीट रूम आपल्याला 950 रुपयामध्ये उपलब्ध करून शेगाव संस्थांना दिलेली आहे. एक रात्र रूममध्ये झोपून आम्ही शेगावच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो. बघू शकता गजानन महाराजाचं समाधी मंदिर आहे. या ठिकाणी गजानन महाराजाच्या समाधीच्या दर्शनासाठी सकाळी 5 वाजतापासून मंदिर उघडे होते आणि सकाळी 5 वाजतापासूनच भाविक भक्तांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बघू शकता मंदिराच्या आतमधील हा परिसर आहे, जो की छान अशा रंगाने रंगवलेला असून मनाला शांती मिळेल इतकी या ठिकाणी स्वच्छ आणि भक्तिमय वातावरण आहे. ही राम मंदिर आहे, जे गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर आपण डायरेक्ट राम मंदिरमध्ये येतो. राम, लक्ष्मण, सीता यांचे दर्शन घेतल्यावर आपण गजानन महाराजांच्या समाधीच्या भोवती प्रदक्षिणा मारतो. तर चला आपण गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यावर राम मंदिर मधील लक्ष्मण, राम, सीता यांचे दर्शन घेतल्यावर गजानन महाराजांच्या समाधीला पण एक प्रदक्षिणा मारू. खूप दूरदूरून या शेगावी संस्थानात लोक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येतात आणि दर्शन झाल्यावरच बाजूला महाप्रसादालय आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता खूप मोठी अशी इमारत ही महाप्रसादालयाची आहे. या ठिकाणी सकाळी 10 वाजतापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत फ्रीमध्ये जेवण उपलब्ध असते.
हा महाप्रसादालय समोरचा परिसर आहे. बघू शकता एंट्री गेट. यांचा टायमिंग लक्षात ठेवा. सकाळी 10 वाजता सुरू होते आणि सायंकाळी 5 वाजता बंद होते. बघू शकता या ठिकाणी चप्पल ठेवण्याची उत्कृष्ट सोय अशी या ठिकाणी केली आहे आणि बाजूलाच पाय धुण्याची व्यवस्था आहे. गजानन महाराजांच्या मंदिरात आल्यावर सेवाधारीला खूप महत्त्व आहे. सेवाधारी सेवक या ठिकाणी राहतात. 21 दिवसाची सेवा, 25 दिवसाची सेवा अशा प्रकारे ती सेवा घेतात आणि मंदिराला स्वच्छ करण्याचं नियमाच्या अटीमध्ये राहून काम करतात आणि मंदिरामध्ये निर्मळ वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करतात. निशुल्क सेवा देऊनही या सेवेसाठी नंबर लागत नाही. जवळपास 1-2 महिने सेवा देण्यासाठी थांबावं लागतात. बघू शकता भक्तिमय वातावरणात असलेल्या शेगाव संस्थांमधील शेगाव मंदिर आपल्याला मन मोहून टाकते.